अखंड तपस्या. दुपारच्या वेळेला भूक लागली की मग तो थोडासा गावात यायचा, कोणाच्या तरी घरी भिक्षा मागायचा. जेवढी भिक्षा एका घरात मिळाली तेवढ्या उपजीविका करायची आणि अखंड परत परमात्म्याच्या ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये लीन होऊन राहायचं, असा त्याचा क्रम होता. एका दिवशी हा महात्मा गावात आला. गावात येऊन एका घरासमोर उभा राहिला. त्या घरासमोर उभा राहिल्याबरोबर त्यानं माई भिक्षा वाढा म्हणून आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर त्या घरामध्ये एक नवीन तरुणी, नवीन लग्न झालेली मुलगी, नवीन लग्न होऊन घरामध्ये आलेली त्यांची सून, ती गरोदर होती. 5-7 महिन्याचा गर्भ तिला होता. अशा अवस्थेत ती गरोदर असलेली तरुणी भिक्षा वाढायकरता आली. दारात उभी राहिली. महाराज भिक्षा घ्या म्हणायला लागली, पण हा साधू एकटक तिच्याकडे नखशिकांत बघायला लागला. कधी तिच्या मस्तकाकडे बघतो, कधी तिच्या स्तनाकडे बघतो, कधी तिच्या पोटाकडे बघतो. काय चाललंय, कसं बघावं का? असं भिक्षा मागायला आलेला भिक्षुक त्यानं वैराग्यानं उभं राहायला पाहिजे का त्यानं स्त्रीच्या देहाच्याकडे नखशिकांत बघायला पाहिजे? आणि एका एका अवयवाच्या ठिकाणी टक लावून बघायला लागला. पण गंमत अशी होती, तो महात्मा निर्विकार असल्यामुळं त्या महात्म्याला कोणत्याही प्रकारचा विकार नसल्याचा परिणाम असा झाला की ती माऊली तिथं समोर उभी असताना हा महात्मा आपल्या शरीराच्या अवयवाकडे टक लावून बघायला लागला. हे लक्षात येऊनही त्या माऊलीच्याही अंतःकरणात क्रोधासारखा कोणताही विकार निर्माण झाला नाही. काही वाटलं नाही तिलाही काही वाटलं नाही. आणि थोड्या वेळानं तिला सांगितलं, महाराज मी भिक्षा घेऊन आले, माई भिक्षा वाढा म्हणून तुम्ही आवाज दिला, मी आपल्याकरता भिक्षा आणलेली आहे आणि मी तुम्हाला घ्या म्हणते, पण तुम्ही भिक्षा घेण्याच्या ऐवजी माझ्याकडे बघायला काय लागलात? काय बघता? महात्म्यांनी सांगितलं, म्हणे आई थोडंसं तुला विचारायचं होतं, म्हणे काही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, विचारा म्हणे, विचारा असं त्या माऊलीनं सांगितल्याबरोबर, भिक्षा घ्या ना महाराज आधी, भिक्षा नंतर म्हणे, पण आत्ता तुला पाहिल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणात निर्माण झालेला प्रश्न आहे तो तुझ्यासमोर मला उपस्थित करायचा आहे. विचारा महाराज, काय विचारायचं ते विचारा. त्या महात्म्यानं काय करावं? तिच्या स्तनाकडे बोट दाखवून तो महात्मा म्हणायला लागला, हे काय माऊली मला सांग, हे काय आहे, हे काय आहे सांग म्हणल्याबरोबर त्या मातेने सांगितलं. काही संकोच केला नाही. महात्मा निर्विकार असल्याचं तिला पूर्ण भान व्हायला लागलं होतं. त्याच्यामुळे त्यानं सांगितलं, म्हणजे महाराज याला स्तन म्हणतात. स्त्रीच्या देहावर हा अवयव भगवंतांनी निर्माण केलेला. कशा करता तुझ्या शरीरावर हे स्तन देवाने कशा करता निर्माण केले? असं म्हणल्याबरोबर त्या बाईनं उत्तर दिलं, म्हणे महाराज माझ्या जन्मणाऱ्या मुलाच्या करता अन्नाची व्यवस्था दुधाच्या रूपानं या स्तनात देवाला करायची असते, म्हणून देवाने हा अवयव माझ्या शरीरावर निर्माण केला. माऊलीला सांगितलं. महात्म्यानं ऐकलं. तो म्हणायला लागला, असं हे स्तन म्हणतात याला, या स्तनामध्ये दूध असतं, परमात्मा या स्तनामध्ये दूध निर्माण करतो आणि तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाचं ते अन्न असतं. होय महाराज, माझ्या मुलाच्या अन्नाची व्यवस्था म्हणून देवाने माझ्या शरीरावर हे 2 स्तन हा अवयव निर्माण केलेला आहे. महात्म्याने हे ऐकल्याबरोबर तो म्हणायला लागला की म्हणे मुलाच्या अन्नाची व्यवस्था म्हणून जर देवाने तुझ्या शरीरावर हे स्तन निर्माण केले असतील तर आई सांग, तो तुझा मुलगा कुठं आहे किंवा कुठे राहतो? माऊली गरोदर होती. पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं, महाराज माझा मुलगा माझ्या पोटामध्ये आहे. आणि पोटात मुलगा आहे हे उत्तर ऐकल्याबरोबर त्या महात्म्याने त्या माऊलीला साष्टांग नमस्कार घातला. सांगितलं की याच्या पुढे गावात येऊन भिक्षा मागून कोणाला त्रास देणार नाही. कारण का? तो महात्मा बोलायला लागला. त्याच्या मुखातले शब्द पुराणात असे आहेत, पायो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभो शेषवृत्ती विधानार्थम सकिं वृद्धः अथवा मृतः. तो महात्मा बोलायला लागला की म्हणे बाबा, जो परमात्मा मी मातेच्या उदरात असताना माझ्यासाठी मातेच्या स्तनातल्या अन्नाच्या रूपानं दुधाच्या रूपानं माझ्या अन्नाची व्यवस्था करतो, जन्माला येण्याच्या आधी ज्यानं माझी व्यवस्था केली, जन्माला आल्याच्या नंतर जीवित काळामध्ये माझी व्यवस्था करायला तो परमात्मा नाही असं कसं म्हणता येईल? तो मेला का? नाही. तो म्हातारा झाला का? नाही. मग माझी व्यवस्था तो करेल. आता मला गावात भिक्षेची गरज नाही. विठ्ठल याचा अर्थ काय झाला? जन्माच्या आधी मातेच्या स्तनातल्या दुधाच्या रूपानं परमात्म्याने आपल्या अन्नाची व्यवस्था केलेली असते. म्हणजे पोषितो जनासी बाळा दुधा कोण बाळा
श्री